नमस्कार मित्रांनो. पुन्हा एक वेळ मी तुम्हाला खास भेटायला आलोय. हो मित्रांनो, आजचा विचार पुन्हा मला तुम्हाला देण्यासाठी खूप खूप आनंद होत आहे. कारण हा विचार जो आहे, हा विचार दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही आणि मी करत असलेल्या त्या चुकीच्या गोष्टी ज्या आहेत, त्या संबंधात आहे. आणि ती कोणती गोष्ट आहे? तर ती एक साधी आणि म्हणजे अत्यंत साधी आणि सोपी गोष्ट आहे आणि ती आहे, आपण इतरांबद्दल विनाकारण आपला वेळ त्यांच्यासाठी आपण घालवतो. उदाहरणार्थ काय, की ती व्यक्ती तुमच्यासाठी महत्वाची नसते, पण तुम्ही तिच्यासाठी विनाकारण तुमचं वेळ देता. त्या व्यक्तीबद्दल विनाकारण बोलत बसता, की ज्याचा तुम्हाला काही उपयोगच नाही. म्हणजे अशा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये उपयोगाच्या नाहीत. अशा अनेक व्यक्तींबद्दल तुम्ही तुमची चर्चा करता, तुमचा वेळ देता आणि मग तुम्ही पश्चाताप करता. अरे कशाला असं करताय? तुम्हाला एकच सांगेन मित्रांनो, की आपण जेव्हा लोकांकडे दुर्लक्ष करतो, कोणत्या लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, हे तुम्हाला महत्वाचं इथं समजणं आहे, की जे लोक आपल्यासाठी महत्वाचे नाहीयेत, जे लोक टीका करतात, जे लोक विचित्र गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व असतात, जे लोक आपल्या स्वतःसाठी जे काही करायचं पाहिजे ते करत नसतात आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नसते आणि त्या लोकांच्या संबंधात तुम्ही आणि मी बोलणं म्हणजे चूक आहे. दिस इज अ ब्लंडर मिस्टेक. वी आर टॉकिंग अबाउट द पीपल दोज हू आर नॉट रिलेटेड टू यू अँड दिज आर नॉट इम्पॉर्टंट टू यू. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, जे तुमच्याशी संबंधित आहेत त्यांचं तुम्ही भलं चिंता, त्यांच्यासाठी उत्तम ते त्यांना द्या आणि त्यांना तुम्ही खऱ्या अर्थानं तुमचं एक चांगलं नातं निर्माण करा. म्हणून दुर्लक्ष करा त्यांच्याकडे, की जे लोक तुमच्या आयुष्यामध्ये महत्वाचे नाही. कारण ते लोक, जे लोक की ज्याच्यामुळे तुमचा वेळ वाया जातो. त्यामुळे वेळ वाया जाणाऱ्या लोकांच्या बरोबर तुम्ही कधी संगत करू नका. पण ज्यांना काहीतरी उत्तम आयुष्यामध्ये बनायचं आहे, त्यांचं एक स्वप्न आहे, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तिथं कुठेतरी एक खरुटीची मदत करताय. अशा लोकांच्या संबंधात तुम्ही विचार पण केला पाहिजे आणि त्यांचा आदर सन्मानानं खऱ्या अर्थानं त्यांच्याबद्दल चर्चा पण केली पाहिजे. त्याचा फायदा हा सर्वार्थानं व्यक्तिगत सुखही मिळतं, आनंद मिळतो, मनाला शांती मिळते आणि आपण एक चांगलं नातं निर्माण करतो. तेव्हा मित्रांनो, हे तुम्हाला आणि मला करायचं आहे. यासाठी आजचा हा पूर्णच्या पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे आणि त्याचा विचारच एक आहे, की तुम्ही अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि जे महत्वाचं नाही त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि मग बघा, अनेक वेगळे आवाज आपल्याला समाजामध्ये ऐकतात. लोकं वेगवेगळ्या पद्धतीने बोलत असतात, लोकं टीका करत असतात आणि विनाकारण कोणीतरी आपलं काहीतरी ते बोलत राहतं. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हायचंय का? नाही. तुमचा वेळ बहुमूल्य आहे. तुम्हाला मिळालेला वेळ तो बहुमूल्य वेळ आहे. तो कधीही तुम्ही वाया घालवू नका. कारण तुमची ऊर्जा ही तुम्ही जपून ठेवली पाहिजे. योग्य ठिकाणीच आपलं मत व्यक्त करा. विनाकारण कोणालाही आपलं मत देऊ नका. कारण तुमच्या मताला किंमत आहे आणि ती तुम्ही वाढवणार. बरोबर आहे मित्रांनो? चला, आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, की जेव्हा आपण इतरांच्या बाबतीत विचार करायला जातो, की तेव्हा काय होतं माहितीये का? आपली किंमत कमी होते, की जो चुकीचा माणूस आहे त्याच्याबद्दल जेव्हा आपण बोलत असतो, दॅट इज अ डिव्हॅल्युएशन ऑफ अवर पर्सनॅलिटी. आजपासून तुम्ही विचार करा आणि ते टाळून टाका. कारण गरज नाही ना. तो कोण आहे महत्वाचा? काही संबंध नाही. अहो, आपलं भविष्य आपण थांबवतो त्यांच्या विचार करता. तुमच्याकडे एवढं प्रचंड काम आहे. फक्त तुम्ही तुमचं काम सिस्टममध्ये करा. तुमचं काम योग्य पद्धतीने करा आणि जे ठरवलेलं लक्ष्य आहे त्याप्रमाणे करा. बघा, तुम्हाला सुखच सुख आणि आनंदच आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी हे विश्वासानं सांगतो. म्हणून नकारात्मक बोलणी कोणाबद्दल करू नका. इतरांची तुम्ही तुलना कधी आयुष्यात करू नका. काही गरज नाही ना आपल्याला कोणाची तुलना करायला. तुम्हाला दिलंय उत्तम परमेश्वरानं, त्याचा आनंद घ्या आणि त्याच्यात हे करा, वाढ करा, विकास करा आणि क्षणिक वाद कधीच कोणाशी घालू नका. हे जेव्हा आपण करतो ना मित्रांनो, तर हे आपण त्याच्याकडे लक्ष दिल्यामुळे करतो. मग आपण लक्ष द्यायचं नाही ना त्या गोष्टीकडे चुकीच्या ज्या आहेत. म्हणून वादच होणार नाहीत. काय मग? म्हणून आपण योग्य गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. जिथे आपल्याला आपली ऊर्जा उपयोगाला आणली आहे. आपल्याकडे आहे 24 तास. या 24 तासांचा योग्य उपयोग आपल्याला करायचा असेल, तर आपण खऱ्या अर्थानं एकच गोष्ट केली पाहिजे. मला लक्ष कुठं दिलं पाहिजे? माझं आजचं टार्गेट काय? किंवा मी आज काय ठरवलेलं आहे आणि मी ते पद्धतीने करू शकतो का? हा विचार तुम्ही आणि मी केला ना, मग मला सांगा, तुम्ही तुमच्या आयुष्याशी तुम्ही आपोआपच खऱ्या अर्थानं जोडले जाता विकासाच्या संबंधात आणि तुमचं ध्येय प्राप्ती तुम्हाला त्यामध्ये करता येते. तेव्हा काय सगळ्यात महत्वाचे आहे, तुम्हाला शांतपणे तुम्ही इतर लोकांकडे दुर्लक्ष करा. ते शिका. कारण का? जे महत्वाचे नाहीयेत त्यांच्याकडे तर तुम्ही पाहू नका. तुमची त्या विषयाची बोलणी पण करू नका आणि तुम्ही तुमच्या राजमार्गाने चला. तुम्हाला यश प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून दुर्लक्ष करणे म्हणजे कमजोरी नाही.
हा भले कोणी तुमच्या संबंधात काही बोललं तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ते तुमच्यासाठी महत्वाचं नाही, ते त्यांच्यासाठी काय महत्वाचं ते त्यांनाच माहिती. पण त्याच्याकडे लक्ष दिल्यावर तुम्ही तुमचं आनंद घालवू नका, राईट? म्हणून शहाणी काय निवड आहे की आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. बघा शेतकरी काय करतो, त्याच्या शेतामध्ये पिकाबरोबर ते तिथं गवत आलेलं असते, म्हणजे तण म्हणतात, राईट? तर ते काय करतो, तर ते काढत असतो. तसंच तुम्ही आणि मी आपल्या विचारांमध्ये आलेले चुकीचे विचार काढून टाकायचे, तण काढून टाकायचं आणि आपल्याला सुपीक विचारांना खऱ्या अर्थानं जपून ठेवायचं आणि त्यांचा विकास करायचा आणि त्याचा वृक्षवृक्ष करण्याचा प्रयत्न करायचा. थोडं एकच लक्षात ठेवा मित्रांनो, मी एकच सांगेन, तुमचं आयुष्य तुमचं आहे, तुमचं स्वतःच आहे आणि म्हणून त्यात काय महत्वाचं ठेवायचं आहे हे तुम्ही ठरवणार आहे. इतरांना कुणी ठरवायचा अधिकार नाही. आणि म्हणूनच मी पण हे काही तत्वज्ञान नाही सांगत, मला अनुभव जे आले ते मी तुम्हाला सांगत आहे की मी ते करायला लागल्यापासून मला सुख मिळत आहे, मला शांती मिळते, माझ्या या व्यवसायाचा विकास झालेला आहे आणि सर्वार्थानं मी संपूर्ण जगामध्ये मी आज काम करत आहे. ते एकच कारण आहे, मी महत्वाचं लक्षात ठेवतो, योग्य ते लक्षात ठेवतो आणि योग्य लोकांची योग्य संगत करतो. त्यामुळे काय होतो, त्यांचा विकास होतो आणि पर्यायाने माझाही विकास होतो निश्चित. मग हे मी का करत आहे, हे का सांगत आहे की तुम्हीही त्या चांगल्यामध्ये यावं, तुम्ही चांगले आहातच, आणखीन चांगलं व्हावं. आणि जर कोणी चुकीचं करत असेल तर त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही बदलू शकता आणि तुम्ही बदलले तर तुम्ही मोठे होऊ शकता. मग काय मित्रांनो, आहे का नाही सोपं? म्हणून तुम्ही काय, जे महत्वाचं आहे तेच लक्षात ठेवा, जे अति महत्वाचं आहे त्याच्यावर जास्त लक्ष द्या आणि जे महत्वाचं नाहीये त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करा. मला विश्वास आहे मित्रांनो की आजचा व्हिडिओ तुमच्या आणि माझ्यासाठी खऱ्या अर्थानं एक वेगळ्या पद्धतीचं एक बदल करण्यासाठी घेऊन आलेला आहे आणि तो यासाठी आहे की आपण लोकांकडे दुर्लक्ष करणं शिकलं पाहिजे. आपण जे चुकीचे लोक आहेत त्यांच्या संबंधात, जे योग्य लोक आहेत त्यांच्याकडे लक्ष दिलंच पाहिजे. इव्हन मी म्हणेन की त्यांच्याशी तुमचं रिलेशन उत्तमच केलं पाहिजे, कारण लोक चांगले असतात, त्या चांगल्या लोकांना शोधण्याचं काम तुम्ही केलं पाहिजे. आणि चांगली लोक सहज भेटत नाहीत, ती शोधावी लागतात आणि शोधण्यासाठी त्याची तुमची मानसिकता लागते. तसं तुमचे आचार संस्कार आणि सगळ्याच पद्धतीने तुमचं वर्तन हे उत्तम पद्धतीचं लागतं, तेव्हा ती लोक भेटतात. कारण शेवटी तुमचे व्हायब्रेशन्स काय आहेत, तुमचा औरा काय आहे, त्याप्रमाणे ती तुम्हाला लोक भेटतात. बघा तुम्ही जे तुम्ही विचार करता तीच लोक तुमच्या समोर येत असतात, तेव्हा चांगली लोक चांगल्याच लोकांच्या समोर येतात. म्हणून आजपासून तुम्ही दुर्लक्ष करा त्या लोकांकडे, त्या घटनेकडे, त्या सर्व बाबीकडे की त्या बाबी किंवा घटना किंवा ती व्यक्ती विनाकारण तुमच्या आयुष्यामध्ये विनाकारण जर ते दुःख निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल तर जस्ट इग्नोर दॅट. आणि त्याच्याकडे लक्ष दिलं म्हणून तुम्हाला दुःख होतं ना, आणि लक्ष नाही दिलं तर आनंदच आनंद. मग काय मित्रांनो, तुम्ही आनंदित राहण्यासाठी हा एक अत्यंत साधा आणि सोपा मंत्र मी बोलू इच्छितो आणि तोच आहे की लव्ह युअर सेल्फ, respect yourself and just value yourself and also value to the good people who are in and around you. जी चांगली लोक आहेत त्यांच्या सन्मानात तुम्ही मान सन्मान हा त्यांचा ठेवा, त्यांचा आदर करा. आणि मला विश्वास आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. थँक्यू व्हेरी मच. कनेक्ट विथ मी 776-898-1355 टू सी अगेन. थँक्यू मित्रांनो, तुम्ही मला ऐकता त्याबद्दल. सबस्क्राईब करा.